जेवढी मुलगी कमवू शकतो, मुलगा कमवू शकतो तेवढं तर मी पण कमवलंय. सोन्यामध्ये मी माझ्या मम्मीला जेव्हा मंगळसूत्र जेव्हा दिलं ना, माझ्या मम्मीच्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं होतं. मी नाही शिकले पण मी त्यांना शिकवलं. तिथं माझ्या क्लासेसच्या मुली यायच्या, माझ्या कॉलेजमधल्या मुली यायच्या आणि तिथं मी ऍज अ सेल्समॅन म्हणून कामाला होते. त्यांनी मला सोन्याच्या घरात पण ठेवलं तर मला छोट्याशा माझ्या दुकानाची आठवण येईल का मी तिथे जायला पाहिजे. महिन्याला 1 लाख रुपये. बऱ्याच वेळा आपण एखादी सक्सेसफुल मुलीबद्दल बोलून जातो की ही किती लकी आहे, पण आपण त्याच्या मागे तिने केलेले स्ट्रगल आणि सॅक्रिफायसेस हे बघतच नाही. तर तशीच काही स्टोरी आपल्या आजची गेस्टची आहे, शिवानी क्षीरसागर. तर शिवानी, खदोडे प्रोडक्शन प्रस्तुत संवादी क्रीडा या पॉडकास्ट मध्ये तुझं स्वागत आहे. तर शिवानी, तुम्ही तुमच्या प्रोफेशन आणि तुमच्याबद्दल सांगा. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि एज्युकेटर पण आहे. माझे क्लासेस चालतात जय जवान चौक इंदिरानगर मध्ये आणि मी क्लासेस स्पेशलिस्ट आहे आणि माझं स्टुडिओ पण आहे. अच्छा, ओके. मग तू शिक्षण झालंय तुझं? माझं शिक्षण FY झालंय आणि FY नंतर मी स्किप केलं फॅमिली कंडिशन मुळे. नंतर मग मला असं वाटलं की शिकून पण तर कामच करायचंय, पण त्यापेक्षा तर कामच निवडलं मी पहिली गोष्ट तर. आणि परिस्थिती पण तशी नव्हती का शिकावा, मग त्यानंतर शिकून करिअर करावा. घरच्यांचं लग्न करायचं चाललं होतं. मग मला असं वाटलं आपण थोडंसं कमवणं गरजेचं आहे, थोडंसं पप्पा मम्मीला पण हातभार लागल. त्यानंतर माझी बहीण भाऊ पण होते, ते पण शिकत होते. मग मला असं वाटलं शिकून पण तर काम करायचं, मग मी काम निवडलं. मग त्यानंतर मी जॉब केला इथे जनरल बुकचं स्टोअर आहे तिथे 3000 रुपये महिन्याने मी काम केलंय. त्यानंतर मग मी मेस सुरू केली. एका मुलापासून सुरू केली होती. 27-28 मुलं होते आमच्याकडे. त्यानंतर मग मी लागले तिथं पण 7-8 महिने मी काम केलं. मग ते करता करता मला असं वाटलं की मला थोडंसं युट्यूबला बघून मेकअप येतच होता. गरीब घरातल्या मुली एवढं जास्त पैसे अफोर्ड करू शकत नाही आणि माझं पण प्रोफेशनली क्लास झालेला नव्हता कोर्ससाठी. मग मला असं वाटलं की आपण गरीब घरातल्या मुलींची तरी ऍटलिस्ट मदत करू शकतो आणि आपल्याला 2 पैसे पण मिळतील. मग मी त्यावेळी असं वाटलं की आपण करायला पाहिजे. मग मी सुरू केलं. मग 3000 रुपयात मी फेशियल, ब्लीच, वॅक्स, थ्रेडिंग, 2 दिवसाचे मेकअप, मेहंदी पण त्यात करून द्यायचे. मग आता 18 वर्षांची होते मी. मग ते करत असताना मग मला असं वाटायला लागलं जिथं मी महिनाभर काम केलं मला 6000 रुपये मिळत आहे, त्याच्यात मी 2 दिवस काम केलं तर मला 3000 रुपये मिळत आहे. मग मी महिन्यात 2-3 ब्राईड करायला लागले. मग नंतर मला हळूहळू वाढत गेला. मग मला असं वाटलं आपण जर यालाच प्रोफेशन बनवलं तर अजून फायदा होईल ना. मग डिग्री घेणं गरजेचं आहे कोणत्या पण गोष्टीला. मग मी क्लासेस जॉईन केले. जॉईन करण्यासाठी पण माझ्याकडे पैसे नव्हते. मग माझ्या मम्मीने बचत गट काढून द्यायचं ठरवलं. आधीच एकदा आमच्यावर खूप सारं कर्ज होतं, त्यात अजून एक कर्जाची भर. मम्मी घाबरत होती. मम्मी म्हटली एवढे पैसे कसे भरशील तू? मी म्हटलं तू काढून तर दे, मग मी करते. पप्पा तर तयारच नव्हते. पप्पाला असं वाटलं की गल्ली गल्लीत पार्लर आहे तुझं चालेल का? पप्पा तर तयारच नव्हते. मम्मी मला इकून तिकून पैसे करून द्यायला तयार झाली की देईल मी, पण तुला हप्ते भरावं लागतील. जबाबदारी घेतली. भरल मी. कुठून भरणार, काय भरणार काहीच माहिती नाही. जबाबदारी घेतली होती. पण मग मम्मीने मला बचत गट काढून दिला. पप्पा मम्मीशी 15-20 दिवस बोलले नव्हते. माझ्या लाईफ मध्ये मी ते कधीच विसरू नाही शकत. आज माझे तेच पप्पा प्राऊड लोकांना सांगते माझी मुलगी 1 लाख रुपये महिना कमवते. चांगली गोष्ट आहे दिवाळीसाठी, पण त्यावेळेला सपोर्ट नाही केला. आता सगळेच करतात. ती काही गोष्ट नाहीये. मग तुझ्या एजचे सगळे शिक्षण घेत असताना तुम्ही फील्ड चूज केली तेव्हा तुला असं नाही वाटलं की आपण काहीतरी दुसऱ्या डायरेक्शनला जातो? तुला असं वाटलं लिटरली मी जेव्हा जॉबला होते, मी आधी अकॅडमीला पण होते, तर तिथले जे मुलं मुली यायचे तिथे बुक्स वगैरे घ्यायला, तिथे सगळं काही गोष्टी मिळतात नाही का एकाच दुकानात. तिथे माझ्या क्लासेसच्या मुली यायच्या, माझ्या कॉलेजमधल्या मुली यायच्या आणि तिथे मी ऍज अ सेल्समॅन म्हणून कामाला होते. मी त्यांना ते शिकायचे. मला असं वाटायचं आपली परिस्थिती नाही, आपण शिकत नाहीये. मला वाईट वाटायचं. आणि ते माझ्याकडे ऍज जसं त्यांना बुक्स वगैरे घ्यायचे, ते त्यांचं कॉलेज कंटिन्यू करत होते आणि मला इतकं ऑफवर्ड वाटायचं की ते करताय मी करत नाही आणि ते माझ्याकडनंच इथे येऊन शॉपमध्ये पुस्तक घेत आहे आणि मला खूप जास्त कमीपणा वाटायचा. एवढं ठीक होतं. रडायला येईन मला आता. असं काय झालं की तुझ्या वडिलांना तुझ्या वडिलांनी प्रोफेशन मान्य केलं? असं काहीच नाही झालं. ते असे मला बोलले की तू करतीये, तुझ्या जबाबदारीवर तुला करावं लागेल. आता फायनान्शियली असं खानदानी सपोर्ट तर काही नव्हता का, घरची प्रॉपर्टी मग त्यातून थोडंसं गेलं तर काही फरक पडणार नाही. तुलाच करायचं असं आधीच सांगून दिलेलं होतं. तुझे हप्ते तुलाच भरायचे. माझ्या मम्मीने जबाबदारी पण दिली, आता तू करशील म्हणजे तुला बहीण भावाचं पण बघून आहे, घरातलं पण सगळं बघायचंय. मग आता एवढे पैसे आणणार कुठून? ऑब्वियस गोष्ट होती. एक माझ्यापेक्षा माझी छोटी एक बहीण आहे आणि त्यात तिच्यापेक्षा एक भाऊ बारीक आहे. आणि मीच मोठी आमच्या घरामध्ये. त्यांचं पण मला बघायला सांगितलेलं. जस्ट असंच पप्पा पण करता म्हणजे, पण जास्त करावं लागतं मला. असं तुला कोणती गोष्ट अशी होती की इथपर्यंत मोटिवेट केली ही प्रोफेशन? की खूप लोक अशी बघितले मी की खूप लांबपर्यंत येतात, सोडून देतात, काही नाही
म्हणजे आता एवढी कमवते, किती कमवत असेल असे अंदाज? महिन्याला 1,00,000 रुपये असेल. तर एवढं कमवत खूप मध्ये अडथळे आलेच असतील बरोबर ना? खूप जास्त प्रॉब्लेम आले. तर मग कोणत्या गोष्टी तुला इथपर्यंत? घरची परिस्थिती ओके. तीच होती अशी की जी माझ्यासाठी मोटिवेशन होतं. माझे मम्मी पप्पा, माझी मम्मी रोज शेतात कामाला जायची जोपर्यंत मी सेटल नव्हते झालेले. माझी मम्मी 200 रुपये रोजाने कामाला जायची. पप्पा पण मालपाण्यामध्ये कामाला जातात माझे, आत्ता पण जातात. मम्मी पण त्यावेळेला रोज कामाला जायची, मी पण, माझी बहीण पण जॉब करायची, मी पण जॉब करायचे. मग केल्याशिवाय तर काही ऑप्शनच नव्हता. परिस्थिती सुधारायची म्हटल्यावर काहीतरी ते करावं लागलं. माझ्यासाठी मला बाहेरचे मॅटर नाही करत, माझ्या घरची परिस्थितीच अशी होती की तिनेच मला सगळं काही शिकवलं. त्यावेळेला जिथून मी सुरू केलं तिथे माझ्या मम्मीच्या पायात चांदीचे जोडवे पण नव्हते. मला चांगलं आठवतं, माझ्या मम्मीने आमच्यासाठी एक बैलपोळ्याचा सण होता आणि घरी बाजार आणायला पैसे नव्हते. माझ्या मम्मीने पायातले जोडवे काढून दिले होते आणि त्याचा पप्पाने बाजार आणला होता. आम्ही म्हटलं होतं नको करू, पण तिने ऐकलं नाही. मग मी जिथून सुरुवात केली ना, तिथून माझ्या मम्मीच्या पायातल्या जोडव्यांपासून भरवायला मी तुला सुरुवात केली होती. आज माझ्या मम्मीला मी जेवढं तिला पाहिजे होतं सोनं तेवढं सगळं करून दिलंय. त्यानंतर माझ्या बहिणीचं शिक्षण करते, माझ्या भावाचं पण करते. मी नाही शिकले पण मी त्यांना शिकवलं. माझी बहीण ग्रॅज्युएट कम्प्लीट केली. माझा भाऊ पण आता SY ला आहे. त्यांचं अकॅडमी वगैरे पण चालू आहे. माझी बहीण पण आता सेटल झाली, आरी वर्कचे क्लासेस वगैरे घेते. त्यांना बघून मी खुश आहे. मला माझ्या लाईफ मध्ये असं वाटतं मी एक मुलगी असून मी खूप काही कमवलंय आणि मला बाकीच्यांसाठी नाही काही केलं, पण मी माझ्या घरच्यांना वरती आणलं ना, माझ्यासाठी तीच खूप माझ्या लाईफ मध्ये अचिव्हमेंट आहे का मी एवढं भरपूर काही केलं. आता किती वर्षाची? मी 24 रनिंग आहे मला. ठीक आहे. तर 18 पासून 24 पर्यंत तुझ्या जीवनातला सगळ्यात अवघड दिवस कोणता होता? ज्या दिवशी आमच्या घरी लोक जे कर्ज थकलेलं होतं ना माझ्या पप्पांचं, जेव्हा मागायला आलते आणि ते बोलले होते आज कोणत्या पण परिस्थितीत भरावा लागेल, ज्यावेळेला पैसे नव्हते. आम्ही खूप रिक्वेस्ट केली त्यांना, पण ते काय ऐकायलाच तयार नव्हते. लिटरली मी माझ्या मावशीचे दागिने घेऊन ते गहाण ठेवून त्यांचे आम्ही त्या दिवशी पैसे दिले होते. पण तो जो दिवस होता, जे लोक घरापर्यंत येणं, मळ्यामध्ये तरी इन्सल्ट झाल्यासारखं फील होतं, 4 लोक तोंडाकडे पण बघता, ते न विसरण्यासारखी गोष्ट होती ऍक्च्युअल मध्ये. आणि मग त्यावेळेला असं मी तो दिवस नाही विसरणार आणि तिथूनच मोटिवेट होऊन मला असं वाटलं की आपल्या घरापर्यंत पैशासाठी तरी कोणी नको यायला, मग पैसा कमवणं आयुष्यात इम्पॉर्टंट आहे, म्हणून पैशाला प्राधान्य दिलं मी. दॅट्स वाय मी असंपर्यंत आले. मी तुम्हाला विचारलं आता की सगळ्यात स्ट्रगलिंग डे कोणता होता, असं उलट याच्या तुम्ही सगळ्यात जास्त खुश कधी झालं त्यावेळेला? मी माझ्या लाईफ मध्ये जेव्हा सुरुवात केली होती, मम्मीकडे तर सांगितलं तुम्हाला मी, जसं काहीच सोनं नव्हतं. मी जेव्हा सुरुवात केली तर मी माझ्या मम्मीला सगळ्यात पहिले जोडवे वगैरे तर दिलेच. सोन्यामध्ये मी माझ्या मम्मीला जेव्हा मंगळसूत्र जेव्हा दिलं ना, माझ्या मम्मीच्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं होतं आणि मला असं वाटलं मी माझ्या लाईफ मध्ये जिंकले. तो दिवस म्हणजे जेव्हा मी तिला मंगळसूत्र दिलं त्यावेळेला चेहऱ्यावर जो आनंद होता ना, तो सांगण्यासारखाच नव्हता. आणि ते काही मंगळसूत्र म्हणजे इतकी मोठी गोष्ट नाहीये, पण मी जी करून दिली ना तिला त्या गोष्टीचा आनंद झाला की जाऊ दे आपल्या मुलीने केलं, आपल्याला तिने इथपर्यंत आपण तिला आणलं, तिने त्याचं ठेवलं काहीतरी जाणीव आणि तिने आपल्याला इथपर्यंत आणल्यानंतर मग ती आज सगळं बघतीये तर ती सेट, तिला वाटतं लाईफ सेट आहे आता, काही प्रॉब्लेम नाहीये. तर युजली जे लोक स्ट्रगल करतात बॅड फेज मध्ये जातात, तर त्यांना लाईफ मध्ये काहीतरी रिग्रेट्स असतात. तर तुला असं आहे का की माझं जर कसं काय एखादी परिस्थिती माझी चांगली असती किंवा माझ्याकडे पैसे असते तर मी हे केलं असतं, तुला आज असं काही रिग्रेट आहे? आहे. जर माझ्या घरी पैसे खूप जास्त असले असते तर मी आज फॅशन डिझायनर असते. जसं तुम्हाला मी सांगितलं. आणि आमच्या सगळ्या गावातल्या लोकांना माहिती होतं तिला फॅशन डिझायनिंग करायचं होतं. लिटरली गावातले लोक विचारतात पण तुला तर फॅशन डिझायनर व्हायचं होतं ना, मग तू का ही फील्ड चॉईस केली? करायची मला नव्हती, मला कधी वाटलं पण नव्हतं मी ह्या फील्डमध्ये येईल, कधी करिअर होईल आणि एवढा दिवस टिकल. एवढं फ्रेशर असताना पण लोकांचा कसं एक्सपिरियन्स असतो, माझा तर एक्सपिरियन्स पण नव्हता कशाचा, तर मला वाटलं पण नव्हतं टिकल. मला ऍक्च्युली करायचं होतं फॅशन डिझायनिंग आणि आले या फील्डमध्ये. मे बी आले तर असं वाटलं जाऊ दे, झालं ते झालं, देवाला मान्य होतं, ज्याच्यात आहे त्याच्यात मी सुखी आहे आता. पण मी जर असते तर आज मी फॅशन डिझायनर असते. आता आणि तुझे पुढचे प्लॅन काय? जसं आता ह्या गोष्टीमध्ये तुझे शॉप वगैरे आहेत ना? एक शॉपचे 2 शॉप झाले तर 2. मग तुझे पुढचे प्लॅन काय? तुला काय कुठपर्यंत बघते तू स्वतःला ह्या फील्डमध्ये? माझी इच्छा आहे ज्या फील्डने मला आज इथपर्यंत आणलं, जिथे मी काहीच नव्हते तिथून आज मी इथपर्यंत आले, तर माझी इच्छा राहील का मी ह्याच फील्डमध्ये मी अजून पण पुढे जावा, जे माझे स्वप्न आहे त्याच्यातूनच पूर्ण करावा. पैसे कमवले आता भरपूर, काय नाव कमवलं, पैसे कमवले, सगळं काही आज, पण मला असं वाटतं ह्याच फील्डमध्ये आता मी शेवटपर्यंत राहावा. कारण की लोकांना आवडतं माझं काम आवडतं, 2 पैसे आपल्याला मिळतात, नाव पण झालंय. आता कोणाला नको असतं ते. आता जुनं झाल्यानंतर आता थोडंसं अजून 2-4 वर्षांनी अजून पण नाव होईल आणि कोणती पण गोष्ट मार्केटमध्ये टिकवायची म्हटल्यावर तर नाव बनवावंच लागतं. लग्नाबद्दल लग्न करायचंय, बघताय मुलगा घरचे, करू लग्न.
आणि जर कधी असं झालं की तुझे हे प्रोफेशन करते, हे हो. जर तुझं लग्न झालं आणि एखादा मुलगा असं म्हटला होणारा, तो पण तुला पाठवा की बाबा हे नको करू, म्हणजे तू आतापर्यंत इतकं स्ट्रगल हा करत हा हा तो म्हटलं की आता नको करू, मी कमवतो तर तू घरी राहा, तर तू काय करशील? मी बंद नाही करू शकत. मला खूप चांगले चांगले घरचे स्थळ येतात, सांगते मी. खूप छान घरचे स्थळ येतात. मला काही प्रॉब्लेम नाही आहे सरकारी नोकरीवाला करायला, कारण आमच्या घरी सगळेजण नोकरीला वेल नाही, पण सेटल्ड मग असं कोण म्हटलं खूप पैसे वगैरे प्रॉब्लेम सॉल्व्ह असेल आणि आहे. तो म्हटला की मी कमवतो, तू हा. फक्त खुश राहा, तर तू काय कर, घरी बसशील का? नाही बसू शकत. मेजॉरिटी मुली तेच करतात, 90% मुली तेच सगळेजण करतात. करतात. तू काय करशील? कोणालाच कष्ट करायला आवडत नाही, तसं बघायला गेलं तर मुली- सगळे सेटल. मुली शक्यतो तेच करतात. हा हा हा. तू काय करशील? मी तरी पर्सनली घरी नाही राहणार, कारण की कसं झालंय, मी मम्मी पप्पांच्या घरी सगळं हास आणि सगळा व्यवहार वगैरे बघत आले. आणि जर उद्या जाऊन आता मला सवय, म्हणजे मी त्याच्या घरी जर लग्न करून दिले, त्यांनी मला सोन्याच्या घरात पण ठेवलं, तर मला छोट्याशा माझ्या दुकानाची आठवण येईल का मी तिथे जायला पाहिजे. आणि मी किती शून्यातून वरती आले हे माझं मला माहिती, त्याला काही माहिती असणार आहे का? नसणार आहे. मग मला त्याचा पैसा पर्सनली मॅटर नाही करणार, माझ्यासाठी तो व्यक्ती मॅटर करेल. Respect आहे हा. पैशाची. हा. मग तुझी पण त्याला माझी पण राहिली पाहिजे. व्हॅल्युएशन असणं गरजेचं आहे. जसं मी त्याच्या कामाचं इम्पॉर्टन्स ठेवल, तसं त्यांनी पण माझ्या कामाचं ठेवलंय. तुझ्या लाईफ मध्ये टर्निंग पॉइंट कोणता होता जिथे तुला असं वाटलं की बास, आता थकले मी, आता नाही करायचं? कामच नाही म्हणते, लाईफ म्हणते की लाईफ मध्ये आता मला नाही, पुढे नाही जायचं, स्टक कधी झाली? सगळ्यांच्या लाईफ मध्ये एक फेज येतो, तसंच माझ्या पण लाईफ मध्ये आला होता, जिथे मला असं वाटलं सगळं संपलंय, मला काहीच नको, काम नको, मला माझी फॅमिली नको, काहीच नको असं वाटायचं मला. मी तिथे थकले होते, लिटरली मी मनाने पण थकून गेले होते, पूर्ण मनाने खचले होते. मला असं वाटायचं मला जीवच नको असं वाटायचं मला. तिथून स्वतःला बाहेर कसं काढले ना, माझं मला माहितीये. कशी काय जगले, कशी नाही जगले, घरच्यांशी कसा बिहेवियर वागले, मी कसं वागले घरी पण, बाहेरच्यांशी पण. मला असं वाटायचं नको, काहीच नको, एवढं सगळं कोणासाठी करते. तिथे मी थकले होते मनाने, पण माझ्या घरच्यांनी मला त्या फेज मधून बाहेर काढायला खूप मदत केली, माझ्या फ्रेंड्सनी मदत केली. आणि मग एका टाइमला आता इथे येऊन मी परत जिथं होते तिथंच आले. एवढं कॉन्फिडन्स कसं काय? म्हणजे काही झालं आला की लहानपणापासून? नाही, लाईफ मध्ये परिस्थिती तर भरपूर वाईट वेळेला आली, त्यावेळेला मी स्वतः खंबीरच उभी राहिले. पण हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये लहानपणापासून होता. जसं स्टेज डेअरिंग म्हणा, आपण लहानपणी भाषण स्पर्धेत भाग घेतो. हा, स्टेजवर माझं ते मी परफॉर्मन्स वगैरे करायचे, डान्स मध्ये म्हणा. डान्स एक मी डान्सर बनू शकले असते. डान्सर म्हणजे कथकली वगैरे, तो डान्स आवडतो मला. होती इच्छा डान्स क्लासेस लावायची, पण परिस्थिती तेवढी पण नव्हती का डान्स क्लासेस लावायची. टॉपर मुलगी होते मी कॉलेजमध्ये. हा, कॉलेजमध्ये टॉपर मुलगी होते. माझा 12वीला पण नंबर आला होता. पुढे गेले असते. हा, आणि माझी पेंटिंग पण खूप छान होती. म्हणजे लहानपणापासून स्टेज डेअरिंग एवढी होती. हा, मल्टी टॅलेंटेड, म्हणूनच शिक्षक जास्त जीव लावायचे मला. आणि भाषण स्पर्धेत पण मी पुढे असायचे, निबंध स्पर्धेत पण मी पुढे असायचे, रांगोळी स्पर्धा पण खूप छान, म्हणजे माझा पहिला नंबर. प्रत्येक ज्याच्यामध्ये मी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करून माझा पहिला नंबर यायचा. मग ते कायम काय व्हायचं, जेव्हा सर्टिफिकेशनचा प्रोग्राम व्हायचा, मी स्टेजवर जायचे, सगळे बघायचे शिवानीला किती सर्टिफिकेट मिळतं. ते लहानपणापासूनच तो कॉन्फिडन्स होता, म्हणून बोलायला कधी मी असा विचार नाही करत. कॉन्फिडन्स आहे माझ्यामध्ये तेवढा की मी करू शकते. हा, मी करू शकते. तर तू आता लाईफ मध्ये इथपर्यंत आली, एवढी जर्नी, तर एवढ्या सगळ्या प्रोसेस मध्ये तुला तू अशी कोणाला जास्त मानते? एक माझे आई बाबा, दुसरे साई बाबा. म्हणजे माझं आयुष्य कसं जगायचं हे तर माझ्या आई वडिलांकडनं शिकले. साईबाबांवर माझी श्रद्धा आहे, त्यांच्यावर विश्वास, म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आज इथपर्यंत आले. बाबा तुम्हीच सगळं सांभाळून घ्या, तुम्हीच माझ्या मागे, आता कोणीच नाहीये माझ्या मागे. त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनी माझ्यावर दाखवला, मी त्यांच्यावर ठेवला, आज इथपर्यंत आले त्यांच्या आशीर्वाद. हा जो पाथ होता, हे मेकअप आर्टिस्ट वगैरे, ह्या पाथ मध्ये जाताना शक्यतो आपली सोसायटी ह्या पाथला जास्त सपोर्ट नाही करत. पॅरेंट्स नाही म्हणते, सोसायटी म्हणते सपोर्ट नाही करत. कोणती पण मुलगी इथे जायला लागली की ती शक्यतो काही दुसरं जमत नसतं म्हणून हे करते. असं असेल की ही म्हणजे चांगली नाहीये किंवा XYZ असं बोलतात. तर ते कसं डील केलं? कारण की मला माहितीये की असं 100% आहे आपल्या सोसायटीमध्ये. तर तू ते कसं डील? माझ्या बाबतीत पण होतं. जेव्हा माझा 12वीला नंबर आला, FY कम्प्लीट केलं, SY ला जेव्हा मी हे स्टार्ट केलं, आमच्याच मळ्यातले लोक, तू काय करतीये, एवढी हुशार आहे तरी घरी काय तुझं, आणि नाही का शिकली असती तर आज बरं झालं असतं. अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण मला असं वाटायचं घरचे लोक फक्त बोलायला येतात, पोसायला तर कोणी येत नाही. माझं मला घर चालवणे, माझी मला परिस्थितीला फेस करणे, सगळ्या गोष्टी माझ्या मला करायचं, मी लोकांचं काय ऐकू. आणि शेतात कामाला जायला पण काही असा प्रॉब्लेम नव्हता.
पण मग ऊन लागायचं, 200 रुपये रोज, त्याने कायच होतं नाही का. मग असं मला वाटलं शिक्षण म्हणजे मी वर्गात हुशार होते तिथपर्यंत ठीक होतं, पण मग हुशारकी तर शेवटपर्यंत कामाला येत नाही ना, पैसा कामाला येतो. आणि मग ते लोक बोलायचे की तू का करतीये, नको करू नाही का, असं तसं भरपूर लोक बोलले. पण आज मी सेटल झाले, आज मी पैसे कमवते. आमच्या मुलातले लोक म्हणतात ती शिकली, तिने कमवलं, आज त्यांची घरची परिस्थिती आज वेगळीच काहीतरी आहे. प्रत्येकाला वाटत होतं का नाही करणार, होणार काहीच नाही हिच्याकडनं. आणि आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना माहिती होतं मुलगी हुशारच आहे, पण तिने त्यांच्या घरच्या परिस्थितीमुळे हा रस्ता निवडलाय. मला एवढं जास्त कोणाला एक्सप्लेन करायची वेळ नाही आली, पण असतं काही जळके लोक, जळखे रत्तीचे, ते बोलायचे की तू हुशार आहे, हा तू हुशार आहे, तू हे नव्हतं करायला पाहिजे. आणि आज मी सक्सेस झाले तर सगळ्याला असं वाटतं आमची पण अशी मुलगी असावी आणि ती पण एवढी सक्सेस असावी आणि आम्हाला पण तिचं एक थोडं फुल ना फुलाची पाकळी मदत असावी. आणि तुला काय वाटतं ह्या प्रोफेशनला जे हे नाव ठेवतात हा ते बरोबर आहे? नाही, हे चुकीचं आहे सरासरी. म्हणजे का? नाही, ठेवायला पाहिजे का? नाही ठेवायला पाहिजे. खूप 90-80% लोकांना असं बोलते नाही किंवा असे लागतात. हा मग काय म्हणजे का ठेवतात? म्हणजे तू करते आता, तू करते, तू स्वतः एक्सपिरियन्स घेतली, बाय का? तसं बघायला गेलं तर कोणतंच काम कमी नसतं, पहिली गोष्ट. म्हणजे ते तर आहे. हा, दुसरी गोष्ट लोकांनी नावं नाही ठेवायला पाहिजे. कसं राहतं की कष्ट कोणत्या पण गोष्टीमध्येच असतात. तर लोकांना, मी जेव्हा मेकअपला जाते सगळ्यांना असं वाटतं काय मेकअप असतं करते, काय नवीन गोष्ट आहे. अरे पण त्यातून मी पैसे पण तर कमवते, त्याच्याने माझं घर चालतं. आज माझ्या घरी सगळ्या गोष्टी मी त्याच एका लक्ष्मीमुळे आणते. मी माझ्या क्लासमध्ये कितीतरी मुलं होते का जे टॉपर होते, मुली पण होत्या, माझ्यापेक्षा जास्त मार्क पाडणार. 10वी पर्यंत मी एवढी काही हुशार नव्हते, मी 11वी 12वीला झाले जेव्हा टॉपर मुली क्लासमधून बाहेर गेला, असं म्हणू शकते मी. हा, 10वी पर्यंत माझ्या क्लासमध्ये खूप जास्त टॉपर मुली होत्या. त्यांच्या आई वडिलांना वाटतं आपली मुलगी आज असं जर काही केलं असतं तर आज ती शिक्षण करण्यापेक्षा आज जर तिने कमवलं असतं तर आज हातभार लागला असता, माझ्या कितीतरी नोकरीच मिळते. आणि माझ्या क्लासमधल्या मुली तर इंजिनिअरिंग कम्प्लीट झालंय त्यांच्या, काही तर डिग्र्या घेतल्या आणि घरीच आहे. त्यांच्या आई वडिलांना वाटतं की आमची मुलगी हिच्यासारखी असायला हवी होती. आणि प्रत्येकाला चांगली लाईफस्टाईल हवी असती, चांगलं कोणाला काय वाटतं, हा स्वतःची इच्छा पूर्ण करावा असं प्रत्येकाला वाटतं, पैसे असावे आपल्याकडे वाटतं. पण जेव्हा एवढं सगळं करून शिक्षण वगैरे घेऊन पण जर ती मुलगी कमवत नाहीये ना, तर मग घरच्याला कुठेतरी वाटतं की आपल्या मुलीने पण असं काहीतरी केलं असं, आज ती कुठेतरी असते. म्हणून मी माझ्या कामाला कमी नाही समजत, कारण आज माझ्या त्या कामाने मला नाव दिलंय. माझ्या घरी लक्ष्मी त्याच गोष्टीमुळे, आज माझ्या घरी मी सगळ्या काही गोष्टी करत त्या माझ्या एकाच लक्ष्मीमुळे. आणि मी माझ्या कामाला कमी नाही समजत. कोणाला काही वाटतं, लोकांना वाटतं की काय फक्त मेकअप असतं करते, काय नवीन गोष्ट आहे. अरे पण मी दिवसात 3 मेकअप करते, 30,000 रुपये दिवस नाही, काहीतरी 10,000 रुपयांनी जरी पकडलं तर 30,000 रुपयांनी, हा, आणि 30,000 रुपये रोज तर कोणाला, सरकारी नोकरीवाल्याला पण नाहीये, विचार केला तर कोणाला नाहीये. आणि मी तसं बघायला तर पैसा आहे. मी तर किती वेळा मॅडम तुम्हाला सांगते, वडापाववर दिवस काढते. सकाळी जर खाल्लं तर संध्याकाळपर्यंत जेवत नाही, म्हणजे एका वडापाववर जगते. पण मग लोकांना फक्त पैसे दिसतात तसं बघायला गेलं तर, काम कोणी नाही बघत. आणि सगळ्याला वाटतं काय फक्त चेहरा पेंट करायचा आहे किंवा हेच तर करायचं तेच. पण प्रत्येक गोष्टीला तर कला लागते. काही नुसतं लावून देणं तर काही अर्थ पण नाही ना त्या गोष्टींना. तुला मुलगा कसं पाहिजे? तू आता स्वतः एवढं कमवती स्वतःच्या बाळावर, तर तुला समोरचा माणूस म्हणजे ऑलरेडी म्हणजे असं पैशावाला पाहिजे की स्वतः कमवणारा तुझ्यासारखा? तुझं याच्यावर मत काय? माझ्यासाठी पैसा मॅटर नाही करत, मुलगा मॅटर करतो. प्रामाणिक असणं गरजेचं आहे. बाकी पैसे तर मी पण कमवते आणि थोडेफार कमवावा, आमच्या दोघांच्या बेसिक नीड पूर्ण होतील एवढे तरी कमवले भरपूर झाले. मी पण कमवते, जास्त अपेक्षा काही नाहीये. नॉर्मली घर असणं गरजेचं आहे, तो प्रामाणिक असणं गरजेचं आहे आणि थोडेफार पैसे गरजेचे, छोट्याशा. आणि पैसा काय लाईफ टाइम थोडी राहतो. एखादा मुलगा शून्यातून पण विश्व निर्माण करू शकतो, जसं मी पण केलंय. तर मग मला असं नवीन गोष्ट नाही वाटत. हा, मला असं वाटतं जर तो त्याच्यात जर कष्ट करायची हिंमत असेल तर तुम्हाला शून्यापासून पण वरती आणू शकतो. म्हणून मला पैसा मॅटर नाही करत, मुलगा मॅटर करतो. हा, होऊ शकतो. तू आतापर्यंत जेवढं पण स्ट्रगल केलं तू सॅटिस्फाय आहे का? मी माझ्या कामाशी सॅटिस्फाईड आहे, कारण की जेवढं मी कमवलंय ना, मे बी एका मुलीने एवढं कमवण्यासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे. आणि मी माझ्या घरात, माझी मम्मी म्हणते मोठ्या मुलाची जागा भरून काढते. त्याच्यासाठी मला असं वाटतं मी माझ्या लाईफ मध्ये भरपूर अचिव्हमेंट केले. एक मुलगी असल्या जेवढी मुलगी कमवू शकते, मुलगा कमवू शकतो तेवढं तर मी पण कमवलंय. म्हणून मला असं वाटतं जेवढं पण कमवलंय भरपूर झालं माझ्या फॅमिलीसाठी. त्याच्याने माझं घर चालतं, बस झालं. अजून काय पाहिजे असते का माणसाला? तू आतापर्यंत जेवढी पण तुझी इन्कम झाली, इन्कम म्हणजे इन्व्हेस्ट वगैरे केली, कुठं केली, काय सांगू असेल तर सांगू. मी सोनं केलं, कारण जे नव्हतंच घरामध्ये ते माझ्या आईसाठी मी सगळं सोनं केलं. मम्मीसाठी केलं, पप्पांसाठी केलं, बहिणी पण साठी केलं. म्हणजे
भरपूर सोनं केलंय मी इन्व्हेस्टमेंटसाठी. त्यानंतरून घरात फर्निचर झालं, कलर झाला, घर रिनोव्हेशन झालं, माझ्या एका दुकानाचे 2 दुकान पण झाले, माझी स्कूटी झाली, माझा मोबाईल सगळं झाला. complete. हा, सगळं माझा मोबाईल झाला. आणि घरातल्या पण बेसिक नीड असतात ज्या नाही सांगू शकत, पण करावं लागतं त्या मला पूर्ण. दवाखाना म्हणा, सगळं करावं लागलं. आणि ते करून मग बाकीचे जेवढे पैसे शिल्लक राहिले त्यातून मी माझ्या बाकीचं जे की आपलं राहतं एक्सपेन्सेस ते मी कम्प्लीट केले. खुश आहे का तू? खूप जास्त. एक चांगली लाईफस्टाईल पाहिजे असते माणसाला, जी की मी आता जगते. माझ्याकडे बघून कितीतरी मुलींना वाटतं आपली पण लाईफस्टाईल अशी असावी. त्याच्यामुळेच तर सगळेजण क्लास करायचा विचार करतात, 2 पैसे कमवायचा विचार करतात. नाही कोणी क्लास केला तर जॉब पण करायचं, कोणीतरी त्याचसाठी विचार करतं ना की आपण 2 पैसे कमवावा, आपली लाईफस्टाईल चांगली बनवावा. त्याच्यासाठीच कमवतो कोणी पण. आता खूप मुली तू 18 वर्षापासून करते हम्म. तर आता खूप मुली 20-25 वर्षामध्ये खूप सगळ्याच भरपूर मुली स्ट्रगल करतात. तर हा. पण काय होतं, एखादी काही गोष्ट झाली अवघड की थांबून जातात, हा हा थांबून हा जातात. हा. तर त्या मुलींना तुला काय सांगाल? सगळ्यांच्या लाईफ मध्ये फेजेस येतात. थांबलं नाही पाहिजे माणसाने, मी ह्या मताची आहे. माझ्या पण लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स आले, मी सर्व्हाइव्ह करत गेले. कधी अप्स झाले, कधी डाऊन झाले. लाईफ मध्ये मी थांबले नाही. मी माझ्या लाईफ मध्ये कायम विचार केला की येईल माझा पण एक दिवस जो की चांगला असेल, आणि देवाने आज तो आणला पण. मग माझं म्हणणं राहील पर्सनली की कोणी थांबू नका, कारण कष्ट जर केलं तर देव त्याचं फळ कधीतरी देणारच. मुलींचं कसं असतं ना की त्याला कोणी पण काही बोललं, हे नको करू, त्या लगेच थांबून घेतात. घरचे म्हणतात नको करू, चांगली गोष्ट नाही आहे, मुली थांबून घेतात लगेच. मला असं म्हणायचं, कोणी आपल्याला किती पण काही बोलू, आपण थांबायला नाही पाहिजे, आपण आपलं करत राहावं असं मला वाटतं. स्पेशली मुली काय करतात, कोणी जर काय म्हटलं ना की हे बाबा नको करू, हा, हे त्या लगेच नको करू, थांबतात. नको करू, ते नाव घेऊ, हा. काही पण. कोणी त्यांचा हेड असला किंवा कोणी पण असतं, तर हम्म. साध्या मुलींमध्ये लगेच कॉन्फिडन्स निघून जातो. नाही करायचं मला, हा, हे काय बरोबर. म्हणतात, ते काय म्हणतात. तर जर आपल्याला माहिती की आपण काय बरोबरच करतोय, हा. आपले पॅरेंट्स सॅटिस्फाईड, बरोबर आहे. आपले पॅरेंट्स मम्मी आणि पप्पा सॅटिस्फाईड असेल तर बस. मी त्यांना ते शिकायचे. मला असं वाटायचं आपली परिस्थिती नाही, आपण शिकत नाहीये.